अवताराच्या रासी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी। अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्यात्यासी, बाप रखुमा देवी वरुखून बाणली कैसी। अनंत अवतार आहेत, नाना अवतारी अवतरला देव, पण भागवतानं 24 सांगितले आणि त्यात आपल्या वारकरी संप्रदायानं 10चा पुरस्कार केला। मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कल्की। अवतार 10 आहेत, गर्गाचार्यांनी त्याचे प्रकार 6 पाडलेत। अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम किंवा परिपूर्णतम। बाकी अवतारांचं आज चिंतन करायचं नाही। 2 अवतारांना आपल्या संतांनी विशेष महत्त्व दिलंय। पूर्णावतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण। दुर्जनाचा येणे करोनी संहार, म्हटलंय पूर्ण अवतार राम कृष्ण। त्यात पुन्हा बारकावा, रामाला पूर्ण म्हटलं आणि कृष्णाला परिपूर्ण म्हटलं। परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो न अन्य एवही एक कार्यार्थम आगत्य कोटी कार्यम चकार। सोपं करून सांगतो महिला मंडळी, तुमच्या भाषेत सांगतो। मला तुम्ही एक गोष्ट सांगा, साध्या पोळीत आणि पुरणपोळीत फरक काय? साधी पोळी गॅसवर करायची आणि पुरणपोळी चुलीवर करायची, बरोबर? म्हणू नका। साध्या पोळीत पुरण नसतं आणि पुरणपोळीत पुरण, एवढाच फरक आहे बस। राम अवतार म्हणजे साधी पोळी आणि कृष्ण अवतार म्हणजे पुरणपोळी। हा, पुरणपोळी। अवतार काय आणि परिपूर्ण काय, साधा फरक सांगतो आणखी शास्त्रानं सांगितले। कर्म करण्याचं सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य आहे, त्याला परिपूर्ण म्हणायचं। कर्माचं सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही, त्याला पूर्ण म्हणायचं। बघा, कृष्णाला सामर्थ्य आहे, स्वातंत्र्य आहे। रामाला फक्त सामर्थ्य आहे, स्वातंत्र्य नाही। मी सोपा प्रश्न विचारतो, पटकन उत्तर द्या। प्रभू रामचंद्राला बायका किती? हा, लोक म्हणतील महाराज काही येडं झालंय का, बायका कसं म्हणायला? एकच, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी। आता आणखी एक उत्तर द्या, दशरथ राजाला बायका किती? 700 जाऊ द्या, आपल्या मुख्य 3 मोजू आपण, तशा 703, पण पट्टराण्या 3। आता साधं विचारतो तुम्हाला, बापाला जर 3 बायका असतील तर पोरानं 2 करायला काही अडचण आहे का? दशरथाला 3 होत्या, रामाला 2 कराय काही अडचण होती का? अहो, ज्याला धोतर नीट नेसता येईना त्यांनी 2-2 करून बसलेत, ज्याला पॅन्ट नीट नेसता येईना त्यांनी 2-2 करून बसले। रामाला 2 करण्याचं सामर्थ्य नव्हतं का? अयोध्येचा राजा होते राम, नजर टाकील तिथवर राज्य होतं। 2 करण्याचं सामर्थ्य होतं पण 2 करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं। रामाला स्वतःच्या इच्छेनं काहीही करता येत नव्हतं। बोरीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दाविन नामामने, वर्तोनी दाविन नामामने। बोरीला वाल्मिक तैसेची करीन,
बोलिले वाल्मिक तैसेची करीन, खोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण वरतोनी दावीन म्हटले तर राम मोडोनी दावीन नाही. मग वाल्मिकींनी जसं सांगितलं तसं रामाला वागावं लागलं. बंधन आहे म्हणून राम पूर्ण आहेत, कृष्णाला कुठलंही बंधन नाही. तुम्ही सांगा आता मला, भगवान श्रीकृष्णाला बायका किती? बोला बोला. 16,100 माणसं. ह्या प्रश्नाला इतका बी वेळ जाऊ देत नाहीत. मी म्हणतो दुसऱ्याच्या बायकावर इतका डोळा कशामुळं? अरे त्यानं 16 करू नाही तर 32 करू, आपल्याला काय टेन्शन नाही. बस 16,000 बायका आहेत. आता दुसरा प्रश्न, एवढ्या बायका देवाला आहेत, मला सांगा कृष्ण ब्रह्मचारी आहेत का नाही? आहेत. बायका कोणाच्या? कृष्णाच्या. ब्रह्मचारी कोण? घालीन लोटांगण वंदीन शिर. दोन्ही खरंच आहे. आणि ती साक्ष यमुना माता देते. मज भोली पडली कैशा परी, आम्हा भोगुनी म्हणे मी ब्रह्मचारी, दिली वाट यमुना माय खरी, तुम्हा मान कळे अद्यापि वरी ओ. तुका म्हणे नट धारी, म्हणे नट धारी, म्हणे नट धारी, म्हणे नट धारी, नट धारी, कामने 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 नट धारी. ओ भोगुनी ब्रह्मचारी, ओ भोगुनी ब्रह्मचारी, नवल केवढे केवढे, नवल केवढे केवढे, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, नवल केवढे केवढे, नवल केवढे केवढे, ब्रह्मचारी, तुका म्हणे नटधारी. साक्षीदार म्हणून यमुना माता आहे. बघा एक प्रसंग असा घडला. एकदा भगवान सहकुटुंब सहपरिवार कुरुक्षेत्राला निघाले. तीर्थयात्रा करत करत चालले. जुन्या भाषेत तीर्थयात्रा, तुमच्या आधुनिक भाषेमध्ये पिकनिक. लेकरं बाळं घेऊन पिकनिकला जाऊ लागले. मुक्काम वृंदावनमध्ये पडला. 16,108 राहुट्या ठोकल्या. मुक्काम. यमुना वाहत होती. यमुनेच्या पलीकडे दुर्वास मुनी. दुर्वास मुनीला कळलं आपला शिष्य सहकुटुंब सहपरिवार आलेला आहे. दुर्वासाने लावला फोन. त्या काळात होता का म्हणाल तर होता. त्याच्याकडे फोनही आहे आणि तो 24 तास ऑनलाईन पण असतो. तो ऑफलाईन झाला की आपण ऑफलाईन झालो म्हणून समजा. दुर्वासानं फोन केला. हॅलो. देव इकडून म्हणले कोण? दुर्वास म्हणले मी आहे तुझा गुरु. देव म्हणले बोला गुरु, काय सेवा करू? गुरु म्हणले भूक लागली, डबा पाठव. आता ह्याला काही कमी आहे का महाराज? घरी काही साहित्याची कमी नाही आणि स्वयंपाक करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी नाही. त्याचं काय आपल्यासारखं आहे का? बायको माहेरला गेली 4 पाहुणे घरी आले, बसा बोंबलत. चहा करून द्यायची पंचायत. त्याचं तसं नाही. अर्ध्या बायका जरी माहेरी गेल्या अडचण आहे का? मी म्हणतो 1/3 बाहेर जाऊ द्या, माहेरी जाऊ द्या, काही अडचण नाही. 3रा हिस्सा जरी माहेरी गेल्या तर 4,000 राहतात. 4,000 बाया स्वयंपाकाला बसल्यास 1,00,000 लोकांचं जेवण बनवतील. देवानं ऑर्डर दिली, गुरुला जेवायचंय, स्वयंपाक करा. अर्ध्या तासात बायांनी स्वयंपाक तयार केला.
16,108 बाया कामाला लागल्यास काय महाराज? कोणी चपात्या केल्या, कोणी भाज्या केल्या, कोणी पुऱ्या केल्या, कोणी वरण केलं, कोणी भात केला, कोणी कढी भात केला, कोणी मसाले भात केला, कोणी खिचडी भात केला, कोणी डाळ खिचडा केला, कोणी व्हेज पुलाव केला, कोणी पापड तळले, कोणी कुरड्या तळल्या, कोणी पापड्या तळल्या, कोणी भजे तळले. स्वयंपाक अर्ध्या तासात तयार. 16,108 टोपले भरले. बाया निघाल्या. यमुना भरून वाहत होती. पलीकडं जायचं कसं? कृष्णाच्या मुख्य 8 राण्या होत्या. मी पटकन नावं सांगतो, तुम्ही चटकन मोजा. नाही तर एक काम करा, तुम्ही नावं सांगा, मी मोजतो. लोक म्हणतील तुला परळून कशाला बोलवले. रुक्मिणी, जांबवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा. किती झाल्या? हां, हुशार. मला वाटलं 8 म्हणतात काय की. मी मुद्दाम 7 वर थांबत असतो. लक्ष्मणा. ह्या 8 पट्ट राण्या माघारी आल्या. देवाला म्हणल्या, देवा यमुना भरून वाहते, पलीकडं कसं जायचं? भगवान म्हणले, जा यमुनेला म्हणावं, आमचा पती जर ब्रह्मचारी असेल तर वाट दे. त्या बायाला तर चक्करच आली. निरोप काय देतोय? ब्रह्मचारी असल्याचा. आणि कोणाबरोबर देतोय? पटल का बायकोला? त्यातली एक जण जरा बोलायला पुढं सर होली. सत्यभामाबाई पुढं आल्या. देवा रात्रीची उतरली नाही का सकाळी परत चढवली? का चिली मोडून उभे राहिलात? काय बोलताय आणि कोणाजवळ बोलताय? आणि ती बाई बोलत होती महाराज, ऐकून ठेवा. ती बाई का बोलत होती त्याचं कारण, ती हुंडा घेऊन आलेली होती. आणि थोडका हुंडा आणला नव्हता. तिचा बाप सतराजीत, त्याच्याकडे सैमंतक नावाचा मणी होता. तो मणी दिवसाला 8 भार सोनं देत होता. तो मणी बापानं हुंड्यामध्ये दिला होता. घरी जाऊन हिशोब लावा. दिवसाला 8 भार, महिन्याला 8 त्रिक 240 भार. त्यानं वर्षाचा हिशोब काढा. 240 गुणिले 12. आणि अशा पद्धतीनं 25 वर्षाचा हिशोब काढा घरी जाऊन. एवढं सोनं तिनं याला दिलं होतं. मग एवढा हुंडा घेऊन आलेली ग बसल का? 10 लाख घेऊन आलेली ग बसना. 3दा पान उतारा करते नवऱ्याचा, 3दा. ऐकून ठेवा महिला मंडळ. सुननं तोंडावर उलट बोलू नये असं जर वाटत असलं तर बिगर हुंड्याची सून घरात आणायची. आणि सुनेकडून अपमान करून घ्यायचा असेल तर हुंडा घ्यायचा. बाया म्हणतील महाराज हुंडा जाऊ द्या, घ्यायचं सोडा, आता द्यायला तयार आहेत आम्ही, फक्त सुना ना. आता गावागावात 200 पोरं आहेत बघा. 2-3 वर्षात लग्न झाले तर ठीक, नाही तर भगवे घालायचे, नाशिकला न्यायचे. 22 ते 35 200 पोरं प्रत्येक गावात आहेत, लग्न जुळत नाहीत. सत्यभामाबाई म्हणल्या, देवा आमच्या जवळ असला निरोप द्यायचा नाही, आणि आमच्या जवळ द्यायचा असेल तर दुसरा निरोप द्या. खरंच कुठल्याच बाईला पटणार नाही. त्यांचं जाऊ द्या, मी तुम्हाला विचारतो. कीर्तन झाल्यावर तुम्ही घरी जा आणि आपल्या बायकोला म्हणा, हे मी ब्रह्मचारी आहे. तिनं जर लाटणं फेकून आणलं तर मला सांगू नका. कोणत्या बाईला पटणार आहे महाराज? मग देवाच्याही बायकोला पटलं नाही. देव म्हणले, हाच निरोप तुमच्या जवळ माघारी आल तर घटस्फोट देईल, निघा. बायांचा इलाज बंद झाला, निघाल्या. सत्यभामाबाई रुक्मिणी आईसाहेबाला म्हणू लागल्या, रुक्माबाई तुम्हाला पटलं का ह्याचं काही? स्वतःला ब्रह्मचारी म्हणून घेतो, ह्याला लाज वाटली पाहिजे. माझ्यावर किती प्रेम करतो माहित नाही का तुम्हाला? मागं एक फूल पाहिजे होतं मला, मी फुलासाठी रुसले, याने मला फुल आणून दिलं नाही, फुलाचं झाड आणून दिलं. पारिजातक पाहिजे होतं तिला, देवानं स्वर्गात गेले, इंद्राकडून पारिजातकाचं झाड आणून तिच्या दारात लावलं. महिला मंडळ ऐकून ठेवा, त्या बाई जरा डोक्यात कमी होत्या बरं का. देवानं झाड तिच्या दारात लावलं आणि फुलं कुठं पडत होते? ह्याला बुवा म्हणायचं डोकेबाज. एका बायकोला झाड लावून खुश केलं आणि दुसऱ्या बायकोला फुलं देऊन खुश केलं. ज्याला 2 आहेत त्यांना असं वागावं लागतंय.
रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या भामाबाई तुमचं झाडही गुंडाळून ठेवा आणि तुमचे फुलंही गुंडाळून ठेवा. तुमच्यासाठी झाड घेऊन आला, पण आमच्यावर किती प्रेम माहिती आहे का? आम्ही फक्त 7 श्लोकाची चिठ्ठी पाठवली. चिठ्ठी वाचल्याबरोबर 52 लाखाची फॉर्च्युनर घेऊन आला. आताच्या भाषेत फॉर्च्युनर, तेव्हाच्या भाषेत रथ घेऊन आला आणि मला पळवून आणलं आणि लग्न केलं. आमच्यावर किती प्रेम असेल विचार करा. बोलत बोलत नदी तीरी आल्या. नदीला म्हणल्या मा यमुने आमचा नवरा ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट दे. आश्चर्य झालं. वरचं पाणी वर थोपलं, खालचं पाणी वाहून गेलं, मधून झाली वाट. बायाने घातलं तोंडात बोट. गेल्या महाराजाला म्हणल्या जेव्हा महाराज 16,108 टोपल्यामध्ये आलेल्या स्वयंपाकातली चतकोर भाकरी सुद्धा त्या बुवानं मागव जाऊ दिली नाही. तुका म्हणे शेष सुद्धा म्हणायचं नाही. शेष घेऊन जाईन कधी राहिला तर. रिकामे टोपले घेऊन बाया माघारी निघाल्या. पुन्हा नदी भरलेली. आता पलीकडं कसं जायचं म्हणल्या आता बाबाला विचारा. बाबाकडे गेल्या. म्हणल्या बाबा नदी भरून वाहती, पलीकडे जायचं कसं? बाबा म्हणला अलीकडं कसा आला होता? म्हणल्या नवऱ्याचा निरोप होता, तो जर ब्रह्मचारी असेल तर नदी वाट देईल. गुरु म्हणले शिष्य जर असा पराक्रमी तर गुरु कमी आहे का? जा नदीला सांगा एवढं अन्न खाऊन पठ्ठ्या जर निराहारी असेल तर वाट दे. त्या बाया म्हणल्या बरा धंदा आहे. तिकडं ब्रह्मचारी आणि इकडं निराहारी. 16 सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा. 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 निराहारी दुर्वासा नवल पाहे. निराहारी दुर्वासा नवल पाहे. हरी दुर्वासा नवल पाहे. हरी दुर्वासा नवल पाहे. 16 सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा. निराहारी दुर्वासा नवल पाहे. निराहारी दुर्वासा नवल पाहे. सहस्र नारी ब्रह्मचारी कैसा. बघा राम एक वचनी आहेत, हा अनेक वचनी आहे. राम एक बाणी आहेत, हा अनेक बाणी आहे. राम एक पत्नी आहेत, हा अनेक पत्नी. दोघात फरक आहे. राम सरळ आहेत. ह्या बुवाचा वाकडेपणा न कळे कान्होबाचे कोडे. राम शत्रूला कळले एवढे सरळ आहेत. आणि हा बाबा मित्राला सुद्धा कळला नाही एवढा विचित्र आहे. राम शत्रूला कळले. रामायण वाचा. रामायणामध्ये असा गोड प्रसंग आला. वानरांनी दगडावर राम नाव टाकलं, दगड पाण्यात टाकले, दगड पाण्यावर तरले. याच्यावर एकानं मला शंका विचारली. म्हणला महाराज वानर लंकेत जाताना कशावर पाय देऊन गेले? मी म्हणलं दगडावर. तो म्हणला मग दगडावर नाव काय होतं? मी म्हटलं राम. मग वानरांनी कशावर पाय दिला? मी म्हणलं दगडावर. तो म्हणला दगडावर नाव काय होतं? मी म्हणलं राम. मग वानरांनी पाय कशावर दिला? 2 महिने डोकं बंद पडलं होतं माझं. शेवटी मला उत्तर सापडलं शोधल्यावर. मी त्याला दिलं. तुम्हाला सुद्धा देणार आहे, पण आता नाही. कीर्तन संपायच्या 10 मिनिटं अगोदर देणार. विठाला लक्षात आणून द्या बरं. राहायचं तर तसंच राहील. तसं राहिल्यावर नुकसान काय होत नाही. उद्या बाया म्हणतात त्याला येतच नव्हतं म्हणून तर दिलं नाही. दगड तरले. बातमी लंकेत पोहोचली. मी शत्रूवरचा विश्वास सांगतोय. रावणाचा रामावर किती विश्वास आहे.
दगड पाण्यावर तरले, बातमी लंकेत गेली, रावणाचं सैन्य घाबरलं. ज्याच्या हातानं दगड तरले त्याच्या हातानं रावण वाचत नाही. आणि जे मरणार आहे त्याच्या बाजूनं लढून तरी काय उपयोग आहे? त्याच्यापेक्षा बघितलेलं बरं. रावणाला कळलं सैन्य घाबरले. रावण महाचतुर. रावणाला कळलं सैन्य का घाबरले. रावणानं सगळं सैन्य समुद्र तीरावर बोलवलं आणि सैन्याला सांगितलं, मला माहीत आहे त्या तपस्व्यानं पाण्यावर दगड तारले म्हणून तुम्ही घाबरलाय, पण ध्यानात घ्या, त्यालाच दगड तारता येतात असं नाही. ती विद्या मलाही अवगत आहे, मलाही ते सामर्थ्य आहे. मी सुद्धा दगड पाण्यावर तारून दाखवू शकतो. हातच्या काकणाला आरसा कशाला म्हटला? आत्ता दाखवतो. साऊंड बॉक्स एवढा दगड घेतला असा भला मोठा आणि सगळ्या लोकांना म्हणला, हे बघा इथला दगड घेतला, तुमच्या डोळ्या देखत घेतलाय, हा मी पाण्यात टाकणार आहे आणि त्याला जसा तारता आला तसा मलाही तारता येणार आहे. असा दगड धरला, काहीतरी मंत्र पुटपुटला, दगड पाण्यात टाकला. आश्चर्य झालं, दगड बुडला नाही, दगड पाण्यावर तरला. काय आनंद झाला लोकांना महाराज. आणि जवळचे कार्यकर्ते तर लय उत्साही, कोणी बँड वाजवू लागलं, कोणी फटाके फोडू लागलं, कोणी गुलाल उधळू लागलं. आणि अति जवळच्या कार्यकर्त्यांनी तर घोषणा सुरू केल्या, बोला रावण महाराज की जय. हे रावणाच्या पॅनलचे लोक आहेत बघा. रावणाचा जय असतं का? कोण कोण म्हणलं? जेवढे म्हणले तेवढे हाकलून द्या लंकेमध्ये. मिरवणूक झाली गावात, घरी आणलं, मंदोदरीनं आरतीनं ओवाळलं, सगळे माघारी पाठवून दिले. रावणाला घेऊन बेडरूममध्ये आली. त्या काळात शयन कक्ष म्हणू आपण, आधुनिक काळात बेडरूम. शयन कक्षात आणलं, रावणाला बसवलं आणि हात जोडून मंदोदरीनं विचारलं, महाराज मी जे ऐकलं ते खरं आहे का? रावण म्हणला, अगदी खरं आहे. मंदोदरी म्हणली, हे गावाला सांगायचं, मला सांगायचं नाही. तुमच्या हातानं दगड पाण्यावर तरू शकत नाही हे मला चांगलं ठाऊक आहे. आणि काय की बघा, नवऱ्याचा पराक्रम जगाला मान्य असतो पण बायकोलाच मान्य नसतो. महिला मंडळ, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? यांना नवरा म्हणजे त्याची किंमतच वाटत नाही महाराज. तुम्ही बघा, घरी जाऊन फक्त म्हणा, मी असं करीन, मी तसं करीन, मैं याऊं करूंगा, मैं त्याऊं करूंगा. बायको म्हणती, ग बसा. लग्नात माझ्या हातातली सुपारी सुटली नव्हती तेव्हाच मला कळले काय काय करूंगा. आता काही सांगू. कसलाही बहादर नवरा असू द्या महाराज, तोंडावर म्हणतात हो, तोंडावर. कसलाही नवरा असू द्या, तोंडावर ह्यांचं वाक्य असतं, गप बसा. तुम्हाला काही म्हणा की म्हणा. चार चौघी एकत्र बसू द्या, त्यांची एकच चर्चा, आमच्या ह्यांना म्हणा, आमच्या ह्यांना काहीच कळत नाही. खरे बाबा. ठेव का, आता तुम्हाला एक मंत्र देतो. बायको जर म्हणली ना, गप बसा तुम्हाला काही कळत नाही, तिला म्हणायचं, बिलकुल मला काही कळत नाही. मला जर कळलं असतं तर तुझ्यासारखा धोंडा गळ्यात घालून घेतला नसता. ब्रह्मचारी राहून रामदेव बाबा सोबत गेलो असतो. रावणाची बायको तेच प्रकार आहे. रावण म्हणला, हे बघ मंदोदरी, दगड तरलाय हे काही खोट आहे का? तरला मान्य, पण तुमच्या सामर्थ्यानं तरला नाही हे मान्य करा. कसा तरला सांगा. मग रावण म्हणला, आता तुझ्यापासून काय लपवायचंय? खरं गुपित जे ते रावणानं मंदोदरीला सांगितलं. ते गुपित असं आहे का, ज्या वेळेला दगड रावणानं उचलला होता, पाण्यात टाकणार होता, तेव्हा रावणानं दगडाला एक वाक्य बोलला होता, हे बघ दगडा, पाण्यात जाऊन जर बुडाला तर तुला रामाची शपथ आहे. दगड तरला रावणाच्या हातानं नाही, दगड तरला रामाच्या शपथेनं. आपल्या शत्रूची शपथ घातल्यावर दगड सुद्धा बुडायची हिम्मत करणार नाही, हा विश्वास आहे रावणाचा रामावरचा. राम शत्रूला सुद्धा कळले एवढे सरळ आहेत. विठाला
एक कल्पनाविलास केलाय, माझ्या एक डोक्यामध्ये आलं ते तुमच्या पुढं आणतो. मंदोदरी रावण बसले. मंदोदरी रावणाला म्हणली, खरं सांगा सीता खूपच सुंदर आहे का? रावण म्हणले, घरात तू असताना मी तिला पळवून आणलंय, याचा अर्थ ती किती सुंदर असेल विचार कर. मंदोदरी म्हणली, मग मी सुंदर नाही का? रावण म्हणला, वेडी, तू जर सुंदर नसती तर मी तुला माझी पट्टराणी बनवलं असतं का? म्हणजे सीताही सुंदर आहे आणि मीही सुंदर आहे. रावण म्हणला, हो, दोघी सुंदर आहे. मग मंदोदरी म्हणली, समजा रामाची बायको सुंदर म्हणून तुम्ही पळवून आणली, जर रामालाही कळलं रावणाची बायको सुंदर आहे आणि त्यानं जर मला पळवून नेलं तर? रावण हसला आणि म्हणला, येडी, दुसऱ्याच्या बायका पळवून न्यायला तो काही रावण आहे का? म्हणजे रावणाचा किती विश्वास आहे बघा. दुसऱ्याची बायको पळवून नेण्याचं काम रावण करतो, राम करत नाही, हा विश्वास शत्रूनं शत्रूवर दाखवलाय. विठाला हे आता सांगितलेलं रामायणात नाही बरं, नाही तर उग शोधत बसताल आणि मला शिव्या देताल. ते उग मी आपलं तयार केलंय डोक्यातून, पण चांगलंय का नाही? कल्पना विलास म्हणायचं याला. राम शत्रूला कळले, एवढे सरळ आहेत. आमचे कृष्ण मायबापाला सुद्धा कळले नाही. जे न सांगेची पिता या वसुदेवासी, जे न सांगेची माता देवकीसी. पुढचं जाऊ द्या. जे न सांगेची बंधू बळीभद्रासी, भावाला कळले नाही, आईला कळले नाही, बायकोला कळले नाही. हो महिला मंडळ, नवरा कितीही चतुर असला तरी त्याचा 7-12 बायकोच्या हातात असतो का नाही? बायको सरळ त्याला म्हणते ना रोजच, मला माहित आहे तुम्ही किती हुशार आहे. ह्याचा अर्थ बायकोला माहित आहे आपला नवरा किती हुशार आहे. बायकोला देव कळतो, त्या नवरा कळतो, पण देवाच्या बायकोला देव कळले नाही. व्यावहारिक जीवनात बघा, कसलाही नवरा असू द्या, 3 गोष्टी आहे का? ओझ उचलण्याच्या बाबतीत गाढवाची बरोबरी करायची नाही, पळण्याच्या बाबतीत घोड्याची बरोबरी करायची नाही, आणि वाद घालण्याच्या बाबतीत बाईची बरोबरी करायची नाही. ओझ उचलायला गाढव कोणालाच ऐकत नाही, पळायला घोडं कोणालाच ऐकत नाही, आणि वाद घालायला बाई कोणालाच ऐकत नाही. ईश्वरानं ते त्यांना वरदान दिलंय. म्हणून शेवटी नवरा वैतागून म्हणतो, कसलाही असू द्या, कितीही मिशावाला असू द्या, पहिलवानगडी असू द्या, एक ना एक दिवस तो बायको पुढं वैतागून वाक्य बोलतो. सांगू का कोणतं? सांगू? कोकाटे महाराज, कसलाही नवरा असू द्या, एक दिवस म्हणतोच महाराज, ग बस बाई तुझ्या. शाबास शाबास. हे आमच्या भजनाच्या घरी झालंय बघा. इकडून लवकर आलं, ज्याच्याकडून लवकर येते त्याच्या घरी झालेलं असते ते. ग बस बाई तुझ्या. आमचा कृष्ण बायकांना सुद्धा कळला नाही. 16,000 न कळे कान्होबाचे कोडे. विठाला खूप फरक आहे दोघांमध्ये. राम जन्म दुपारी 12ला, कृष्ण जन्म रात्री 12ला. राम जन्म राजवाड्यामध्ये आणि कृष्ण जन्म येरवाड्यामध्ये. हां, हे जोडून बघतोय, राजवाडा आणि येरवाडा. राम जन्म राजगृहात, कृष्ण जन्म कारागृहात. राम नवमीला आणि कृष्ण अष्टमीला. राम चैत्रात, कृष्ण श्रावणात. राम शुद्ध पक्षात, कृष्ण वद्य पक्षामध्ये. राम सूर्यवंशात, कृष्ण चंद्रवंशात. आणि राम किती सरळ आहे बघा. नवमीचा जन्म आहे, 9चा आकडा किती सरळ आहे. आपले पोरं सांगतील, 9चा पाडा पाठ आहे सगळ्यांचा. ही घेऊच एकदा. 9 दोन्ही 18, 9 त्रिक. आता हे सगळं 81 90 पर्यंत गेलो आपण. आता ते आकडे बघा. 9 दोन्ही 18 आहे. 8 अधिक 1 बेरीज किती झाली? 9.
9 त्रिक 27, 2 अधिक 7 9, 9 चौक 36, 3 अधिक 6 9, 9 पाची 4 अधिक 5 9 सक 5 अधिक 4 9 7 63, 6 अधिक 3 9, 9 8 7 आणि 2 9 9, 8 आणि 1 9 10 0 आणि 9 9. बघा कसंही करा उत्तर किती येतं जरा 8चं करून बघा बरं. 8 दोन्ही इथून घोटाळा आहे. इथून जो घोटाळा आहे तो आयुष्यभर घोटाळाच. राम नावापासून हे मी फरक सांगतोय ना दोन्हीतला. रामाचं कर्म सरळ आहे, कृष्णाचं कर्म कोड्यात टाकणार आहे. रामाचं वागणं सरळ आहे, कृष्णाचं वागणं कोड्यात टाकणार आहे. रामाचं बोलणं सरळ आहे, कृष्णाचं बोलणं कोड्यात टाकणार आहे. राम शत्रूला कळला, कृष्ण बायका पोरांना सुद्धा कळला नाही. आता फरक सांगत बसत नाही, अभंगात यायचंय ना आपल्याला. बाकी बऱ्याच गोष्टीत फरक आहे, पण 2 गोष्टीत साम्य आहे. दोघाचंही रूप गोड आहे आणि दोघाचंही नाव गोड आहे. देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम हो सर्व काळ देई मज प्रेम, सर्व काळ देई मज प्रेम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, 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 देई मज प्रेम सर्व काळ. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे. बाकी सगळ्या बाबतीत फरक आहे, 2 गोष्टीत साम्य, रूप आणि नाव. रूपाबद्दल बोलायचं तर बस, राम रूपही गोड आहे आणि कृष्ण रूपही गोड आहे. रामही देखणा आहे आणि कृष्ण. राम बरवा कृष्ण बरवा, केशव बरवा बाईयांनो. राम किती सुंदर आहेत पहा. रामायणामध्ये असं गोड कथा प्रसंग आला. सीतेचं अपहरण केलेलं. राम दंडकारण्यात सीतेचा शोध घेत शबरीला भेटले. शबरीच्या तिथं पंपा सरोवर होतं. पंपा सरोवराला शुद्ध करायचंय. त्या पंपा सरोवराच्या ठिकाणी 16,100 ऋषी आहेत आणि सगळे ब्रह्मचारी आहेत. त्यांच्या कानावर बातमी अशी गेली की रामाचा पाय ज्या दगडाला लागतो किंवा राम ज्या दगडाला पाय लावतो त्या दगडाची बाई होती. श्वतशिला भई नारी सुहाई, शिळा होती मनुष्य झाली, याचे चरणाचे चाली. त्याच्या पायानं दगडाची बाई होते. ऐकलं, ऋषींच्या मनात आलं, एकटं राहून राहून कंटाळा आलाय, आपणही एक एक बाई मिळवावी, लग्न करून मोकळं व्हावं. बऱ्याच लोकांना उशिरा शहाणपण सुचते. आमच्या परळीला एक 52 वर्षाचा भाजण्या आहे. 52 वर्षाचा भाजण्या मला म्हणू लागला लग्नच करा वाटायला. म्हणलं 2 कानफडात देणार. आता 8 वर्षासाठी कशाला करतो म्हणलं लग्न. 52 गेले ना 8 उरले. भाजण्याचं जाऊ द्या महाराज. 54 वर्षाचा एक कीर्तनकार आहे. कीर्तनात एकदा म्हणू लागलं, मी होतो आपलं टाळ घेऊन उभा, माझ्याच गावात कीर्तन होतं.
मी गावात असं कीर्तन कोणाचे असो टाळ घेऊन उभा असतो. मग त्यांचं कीर्तन 54 वर्ष वय, इतके दिवस बिगर लग्नाचं राहिलेत. आणि आमच्या गावच्या कीर्तनात म्हणू लागले, मी जर लग्न करायचं ठरवलं तर हुंडा किती मिळेल. मी म्हणलं लोक हुंडा देणार नाही, दगड घेऊन मागं लागतील म्हातारा आलं म्हणून. आता कशाला 6 वर्षासाठी लग्न म्हणलं. काही लोकांना उशिरा शहाणपण सुचतं. ऋषीमुनींना वाटलं लग्न करावं, मग एक एक दगड डोक्यावर घेतले त्यांनी, ज्याला जसा घ्यायचा तसा. काही जणांची इच्छा होती बायको जरा जाडजूड मिळाली पाहिजे, ह्या असे साऊंड बॉक्स सारखे जाड जाड दगड उचलली. काहीची इच्छा होती उग्ग सडपातळ बायको मिळाली पाहिजे, ते उभे किलोमीटरचे दगड असतात ना चिपा, तसल्या घेतल्या. एक नमुना तर असं होतं, बायको गोरी पान मिळवायची म्हटलं. आता पांढरा दगड आणायचा कुठून, त्यानं काळा दगड घेतला आणि त्याला चुना लावीत बसलो. बायको गोरी मिळाली पाहिजे. आपल्या आपल्या धोरणाने दगड खांद्यावर घेतले, रामाकडे गेले. म्हणायचं काय होतं त्यांना, प्रभू आम्हाला बायका करून द्या. म्हणायचं होतं बायका करून द्या. रामाला पाहिलं, ते रूप पाहून एवढे मोहित झाले, एवढे मोहित झाले, एवढे मोहित झाले, वाक्य तोंडातून गेलं, प्रभू आम्हाला बायका करून घ्या. राम म्हणले बरा धंदा आहे. अरे एक वचनीन, एक बाणीन, एक पत्नी आहे. बरं जी एक होती ती जवळ राहिली नाही, तुम्हाला कुठं ठेवू. तुम्हाला बायका करून घेतो, पण ह्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात. आता तुम्ही ऋषी आहेत, पुढच्या जन्मात स्त्रिया होऊन या. ते ऋषी कृष्ण अवतारात स्त्रिया होऊन आले आणि मग देवानं 16,100 जणीबरोबर लग्न केलं. माझा मुद्दा एवढाच आहे की 1000 वर्ष लोखंडाचे चणे खाऊन तप करणाऱ्या ऋषीमुनींना सुद्धा ज्याच्या रूपानं मोहिनी घातली, असं प्रभू रामचंद्राचं गोड तुझे रूप आहे विठाला. रामाचं रूप जसं सुंदर आहे तसं कृष्णाचंही सुंदर आहे. पाहिले या वेध लावी, पाहिले या वेध लावी, पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावी, पाहिले या वेद लावी, पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावी. पैशाची वीज जडवली, पैशाची वीज जडवली, पैशाची वीज जडवली, पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावी. पैशाची वीज जडवली, पैशाची वीज जडवली, पैशाची वीज जडवली, पाहिली या वेद लावी, पाहिली या वेद लावी. बैसे जीवी जडवणे. हो, त्याला पाहिल्यावर गवळणीची काय अवस्था होत होती. महिला मंडळ, तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही नदीवर कपडे धुवायला गेलात. कपडे धुत असताना कपडे दगडावर आपटावेत की पाण्यावर आपटावेत. हां, दगडावर. आणि एखादी बाई पाण्यावर आपटू लागल्यावर लोक काय म्हणतील, येडी झाली. गवळणी काय करत होत्या, चिरे चोळ्या त्या धुता विसरले, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण मूर्ती, कोणा नाठवे कोण कुळ याती, झाली तटस्थ सकळ नेत्र पाती. हो, लवकर उत्तर द्यायचं पोरांनो. सकाळी उठून दात घासायचे, किती घंटे घासले पाहिजे. 5 घंटे. वा, हुशार आहेत लेकर. त्याला 5 मिनिटच म्हणायचं होतं, मग ते घोटाळ्यात गेलं. दात घासायचे किती वेळ घासले पाहिजे. 5 मिनिटं. महिला मंडळ, एखादी बाई जर हातात मंजन घेऊन
तुळजापूरच्या गल्ली बोळामध्ये दात घासत दिवसभर हिंडू लागली. दुसऱ्या बाया काय म्हणतील? येडं आलं बघा. मग गवळणी काय करत होत्या? दंत धावनाचा मुखा माझी हात, वाद्य वाजती नायके जन्मात. बँड वाजला तरी भानावर नव्हत्या. कशानं तल्लीन झाल्या होत्या? करी श्रवण कृष्ण वेणू गीत, स्वामी तुकयाचा पुरवी मनोरथ हो, ऐसा गोपिका त्या कामातुराना. बघा, त्याला पाहिल्यानं एवढं अवस्था झाली होती. अहो, एखाद्या बाजारात एखादं मेथीची भाजी घेऊन आलं विकायला. आपण शेतकरी आहेत. आपल्या समोर ढीग कशाचा आहे? मेथीचा. ढीग मेथीचा आहे आणि शेतकरी उभं राहून म्हणू लागलं, गाजर घ्या गाजर, गाजर घ्या गाजर. लोक काय म्हणतील? येडं झालं र म्हणते. मग गवळणी काय करत होत्या? गाडग्यात होतं दही दूध. मग काय म्हणायला पाहिजे? दही घ्या कोणी, दूध घ्या कोणी. गवळणी काय आरडत होत्या? रस. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. तव तव हसती मधुरे जागे. तव तव हसती मधुरे जागे. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. तव तव हसती मथुरेच्या गे. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. अहो, गवळणी भारावून गेल्या. कितीतरी गवळणी आहेत. मैभुली घरजानी बाट, गोरस बेचेने आई हाट. कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे. भुलविले 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 वेणुना दे, वेणु वाजविला गोविंदे. हो महिला मंडळ, हो का, एखाद्या सुंदर लेकराला बघून गल्लीतल्या बाया भारावून जाणं ठीक आहे. पण ज्या आईनं त्याला जन्म दिलाय, लहानाचं मोठं केलंय, त्या आईला सुद्धा रोज त्याच्याकडे बघून जर डोळे भरून येत असतील तर लेकरू किती सुंदर असेल. यशोदा रोज कावरी बावरी व्हायची, महाराज भारावून जायची. माझे अछुडे बछुडे छकुडे ग राधे रुपडे. माझे अछुडे बछुडे छकुडे ग राधे रुपडे. आईची अवस्था ही भारावून जायची. तुम्हाला साधा प्रश्न विचारतो महिला मंडळ, तुमच्या लेकराचं गारानं शेजारनी जर सांगू लागल्या, तुम्हाला पटल का? अंजीला पटल ती सख्खी आई असेल का? मग तिला सावत्र आई म्हणावं लागल. आईला काही सांगा, तुमचा बाळ्या, हा माहित आहे तू पिंट्या किती गरीब आहे, आली मोठी सांगायला, आपलं ठेवायचं झाकून. ऐकून घेत नाहीत. आपला तो बाळ्या, दुसऱ्याचं ती. महाराज, बाई लेकराचं गारानं ऐकून घेत नाही. माझ्या गावात घडलेली घटना महाराजांना माहित आहे. आमची जिल्हा परिषद शाळा म्हणजे तालुक्यात 1 नंबरची शाळा आहे. मी एका दिवशी मुख्याध्यापकासोबत बसलेलो, तेवढ्यात एक बाई आली वारडतच, हेडमास्तर कुठं आहे, कुठं आहे हेडमास्तर? सेवकानं आणलं बाईला, दारातूनच आरडले, ए हेडमास्तरा, कशाला बोलवलंस मला? मी असं मागं बघितलं, काय काकू, आणि माझ्याकडे बघितलं की पदर सावरू लागली, आणि माय महाराज आहेत काय. तर म्हणलं राहू दे, इथवर गर्दा करीत आली ना, आता पदर घ्यायला लागली, का बोंबलायलीस म्हणलं. अहो या हेडमास्तरनं बोलवलंय म्हणली. मी म्हणलं गुरुजी म्हण, सर म्हण, हेडमास्तर काय म्हणाली? नाही का, नाहीत का म्हणली हेडमास्तर ते. मी म्हणलं बरं आहेत, म्हणणं काय सांग. सर बोलवले तुम्ही हिला? सर म्हणले हो बोलवलंय. काकू भांड्या तुमचाच आहे का? हो माझंच लेकरू आहे म्हणली. मास्तर म्हणले अहो काही सांगा त्याला, काही शिकवा. शाळेतले बल्ब फोडायले, पंखे मोडायले, बोर्डातले बटणं काढायले, दार मोडायले, झाडं तोडायले,
नळ मोडायले, वैताग आणला, शाळा डोक्यावर घेतली. बाई काय गोड बोलली महाराज. बाई म्हणली हाव का हेडमास्तर, ते घरी बी असंच करते, आम्ही काय घरानं घेऊन तुमच्याकडे येतो काय? घरी गोंधळ घातला आम्ही बघून घ्यायचा, शाळेत गोंधळ घातला तुम्ही बघून घ्यायचा. सरकार काही फुकट पगार द्यायला का तुम्हाला? माझा एक बंड्या सांभाळणं होईना. ह्याला काय म्हणायचं? आई गेली मागे. रस्त्यात एक मास्तरीन बाई भेटल्या. मास्तरीन बाई म्हणल्या काकू त्या भांड्याला काही सांगा हो, नुसत्या घाण शिव्या देते. काकू म्हणली घाण देते का? उद्यापासून चांगल्या चांगल्या द्यायला लावते, पण शिव्याच द्यायला लावते. याला म्हणायचं आई विठाला. भांड्याची आई जर भांड्याच्या विषयी गारानं ऐकून घेत नाही तर कृष्णाची आई कृष्णाच्या विषयी गारानं ऐकून घेईल का? मग कृष्णाची आई बाजू कृष्णाची घेईल का गवळणीची घेईल? कृष्णाचीच घेईल. बघा किती गोड शब्द आहे. बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने ग. बाळ दिसतंय गोचिरवाणे गे, बाळ दिसतंय गोचिरवाणे, बाळ दिसतंय गोचिरवाणे, बाळ दिसतंय गोचिरवाणे, बाळ दिसतंय गोचिरवाणे गे, बाळ दिसतंय गोचिरवाणे, बाळ दिसतंय गोचिरवाणे, बाळ दिसतंय गोचिरवाणे. काय सांगता गाराने तुम्ही गोकुळ जाणारी, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने ग. महिला मंडळ 2 कडवे देऊ का तुम्हाला? माग म्हणताल ना, जमल तेवढं. श्रीरंग माझा वेडा गे, श्रीरंग माझा वेडा. शाबास. याला नाही दुसरा जोडा गे, याला नाही दुसरा जोडा. संगत सोडा गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ, माझे बाळ, अंगणी माझ्या खेळे ग, अंगणी माझ्या खेळे. तुम्ही लटकीच घेता आळ गे गोकुळच्या नारी. आई साहेबांच्या गावातल्या आई साहेब आहेत म्हणल्यास काय अडचण आहे? मी कृष्णच का सांगतोय? सोहळा त्याचा चाललाय म्हणून विठाला. ऐकून घेत नाही महाराज. परब्रह्म निष्काम तोहा गवळिया घरी, वाक्या वाळे अंदू कृष्ण नवनीत चोरी. ये चंदा ये सावरा तारे है ग्वाल बाल, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यार. कितना सुंदर बाके बिहार, कितना लागे प्यार. लट घुंघराले बाल तेरी तिरछी तिरछी चाल. लट घुंघराले बाल तेरी तिरछी तिरछी चाल. हवा में सरसर करता तेरा पीतांबर मतवाला. कितना सुंदर बाके बिहार, कितना लागी प्यारा. कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागी प्यारा. सुंदर आहे, सौंदर्याची खान आहे. बघा आईची अवस्था काय व्हायची. गोकुळामध्ये दररोज
दधिमंथन जुन्या काळात होतं ना, ह्या जुन्या म्हाताऱ्याला माहीत आहे. कमरेत का माठ असायचा, डोक्या इतकी रवी असायची आणि तो धारणाचा खांब असायचा. ज्याला गाडगं टेकायचं त्याला धारणाचा खांब म्हणायचं. धारणाचा खांब, त्या खांबाला गाडगं, कमरे इतकं, डोक्या इतकी उंच रवी आणि उभं राहून गेलं. आता सगळं ते मंथन गेलं, जात, ते त्याचं तर नावच आहे, जात गेलं. ज्या माऊल्यांनी हे सगळं पाहिलं त्या भाग्यवान, आणि त्यांना वात होत नाही. गाईच्या शेणानं सारवत होत्या, त्याच्यावर चटई टाकून झोपत होत्या, वातीचा विषय नाही. आता घरात फरशी आली, फरशीमुळं वात होतोय. 34ला बाई गेली कामातून महाराज. 70ची म्हातारी बघा अजून काटक आहे, आणि आमची 34ची बहीण बघा गेली वाया. कंबर गेली, गुडघे गेले, वात. आणि वात का झाला हे फरशी. मग डॉक्टरांनी सांगितलं फरशीवर उघड्या पायानं फिरायचं नाही, चपला घालून हिंडायल्यात घरात. काय अडचण नाही, चपला घालून फिरा, पण भाजीत चपला टाकू नका. लय अवघड झाले ते. मोबाईल बोलता बोलता काय काय होईल सांगता येत नाही. एका बाईनं मोबाईलवर बोलली नाहीला म्हणली बरं मग ठेवू का, तिकडून माय ठेव म्हणली. ठेवायला हिला तांब्यावर पाणी टाकायचं होतं बघून्यात, मोबाईलच टाकून दिलं आणि हलवू लागली. बऱ्याच बाया मोबाईल हातात घेऊन विचारतात मोबाईल कुठे आहे की म्हणून. ते मोबाईलनं लय अवघड झालं. लय जुना काळ फार गोड होता. सगळं गेलं. गिरणी गेली, ते जाता गेलं आणि गिरणी आली. पुरुष मंडळी खरं सांगा, दळायचं काम आता सध्या कोणाकडे? गठुडीच्या गठुडे लोक नाही. आमचे महाराज लोक नेलेत सायकलवर गठुडे. आळंदीत एका महाराजाला म्हणलं ए गठुडं यार कुठं आलोच म्हणला दळण टिकून. मी म्हणलं वहिनी काय करायला, घरीच आहे म्हणला. मग हे आपल्याकडेच असते म्हणला. गिरण आली, काळ बदलत गेला. अहो इतकं महिला मंडळीला आयतं झालंय आता सगळं. पीठ मळायचं मशीन आलंय का नाही? आटा मेकर काही नाही महाराज, पिठण मिठण पाणी टाकायचं, बटन दाबायचं, कणकेचा गोळा तयार. अहो चपात्या आजचं मशीन आलंय. तो गोळा फक्त मशीनमध्ये टाकायचा, त्याचा उंडा तयार होतंय, त्या प्रेस खाली लाटल्या जातंय, कटरने गोल तुकडे होतात, पुन्हा ते गॅसवर जातंय, भाजतंय. एक साईड भाजली की पुन्हा ते पलटी होतंय, दुसरी साईड भाजतीये. पुढं गेलं की त्या चपात्या चलत राहतात आणि वरून तेलाचा थेंब थेंब पडतो. तेल लावून चपाती पुढं चपात्याचं आलंय. आता आपली एवढी विधानसभा झाली की पुरणपोळीचं येणार आहे. कणिक पुरण मशीनमध्ये टाका, बटन दाबा, पुरणाच्या पोळ्या तयार. आता एकच मशीन पाहिजे बघा. पाहुणा आला मशीनमध्ये घाला, जेवला बाहेर चला. घरच्या बायांना त्रास नको. आणि सप्त्याच्या काल्याला तर लय परवडतंय मशीन. इकडं कीर्तन सुरू करायचं आणि तिकडं मशीन सेट करायचं. कीर्तन संपलं की उचलला भाविक, टाकला मशीनमध्ये, जेवला की बाहेर, जेवला की बाहेर. आणि महाराजाला तर विषयच नाही. महाराज जेवण पाकिट सगळं मध्येच. एका बटनानं जेवण आणि दुसऱ्या बटनानं पाकिट, चला निघावा. येथील काळाच्या ओघात असलंय मशीन. जाऊ द्या, मी ते दधिमंथन सांगत होतो. काय गोड गवळण येत आपल्या. प्रातकाळी प्रहरा रात्री उठिल्या गवळणी बाळा, नित्यानंद परमाणू दे गौती गोपाळा. घुसळण मांडियले घरोघरी सकळा, घुम घुम करती, घुम घुम करती, घुम 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 करीती, घुम करीती, दे रे घुमती, दे रे घुमती. अनादल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलती. आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलती. आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलती. आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलती. उन्हवणी शिळवणी घालिते तरी ते लोणी येईना.
काय झाले टोने सासूबाई कळेना, हो हो गर्दे घुम करीती डेरे घुमती. आनंद असायचा. यशोदा एका दिवशी मंथन करायला लागले. सकाळचे 7 वाजले. शेजारची म्हातारी आली. यशोदे 4 ते 7 3 तास आवाज येतोय डेऱ्याचा. यशोदा म्हणली हो. मग येडी झाली का? 3 तास मंथन असतं का? यशोदा म्हणली आता लोणी आहे ना, मी काय करू? म्हातारी म्हणले अगं उन्हून पाणी टाकून बघ, सगळं झालंय म्हणली. उन्वणी शिळवणी झालं. म्हातारी हुशार होती. मध्ये हात घालून बघ, डेरा मोठा आहे, कोपऱ्यात लोण्याचा गोळा बसलेला असेल. आणि जसा मध्ये हात घातला तसं लोण्याचा गोळा नाही, जावळाची शेंडीच हातात आली. उचलूनच बाहेर काढला आपला हा. आणि यशोदा म्हणली का ना तू कधी? देव म्हणले दही टाकायच्या आधी. यशोदा म्हणली उद्यापासून ह्याच्यावर नजर ठेवली पाहिजे. मग या खांबाला उभा केला कृष्ण, त्या खांबाला डेरा, मंथन इकडं, नजर इकडं. देव म्हणले बरा धंदा आहे आता. फौजदारानं जर एवढी नजर ठेवली तर चोरी करायची कशी? पण खेळतो येण्याची खेळावं, नटतो येण्याची नटावं. सरकत सरकत आलं व आईकडं. आई हे काय करायलीस तू? आई म्हणली का? तिथं कर्मना झालं का? नाही म्हणला तिकडं जरा भीती वाटायली, मागून काही आलं तर, आणि पहाटं पहाटं मला ओढून नेलं तर. तुझ्या जवळ असलं की जरा बरं वाटते. बरं बरं हां काय म्हणणं आहे? हे काय करायलीस तू? आई म्हणली ह्याला मंथन म्हणतात. बरं काय होणार आहे त्यानं? ताक आणि लोणी 2 पदार्थ. हे येडी कुठली म्हणला, 2च. ऐक म्हणला तू जर मंथन केलं तर ताकन लोणी 2च पदार्थ येतील. पठ्ठ्यानं जर मंथन केलं तर 14 रत्नच काढीत असतो म्हणला. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा, हे 14 रत्न आणीत असतो. यशोदा म्हणले आला मोठा 14 रत्नवाला. हो माग, हो माग म्हणल्यावर पुढं गेलो. आणि अशी रवी आणि आईचा हात धरला हातात. आई मला मंथन करायचं आहे. मग आई म्हणली सोड रवी सोड बाळा थना, बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना, करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना, करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना, करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. दारी उभ्या त्या गोपिका मारिता ती तुझला का, आली आली ती राधिका. महिला मंडळ बघा जमलं तर. मगा छान म्हणलं सोडी रवी सोडी बाळा करू दे मंथन. एकच कडू सोड म्हणलं, धक्का दिला, देव खाली पडले, रडायला लागले. नंदबाबा आले. काय लेकराला रडवते ग? म्हणलं मंथन करू दे म्हणायले तर दे की. दिला हातात. मायबाप कौतुक बघू लागले. चौरंग माठाला लावलाय, चौरंगावर भगवान उभे राहिलेत आणि मंथन करतात. 5-10 मिनिटं कौतुक बघून बाप निघून गेला. आई मात्र ते कौतुक पाहते. अर्धा तास देव मंथन करतोय. हात पुढं मागं होता. छाती लप 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 करायला लागली. मानेवरचे केस असे इकडं तिकडं हलू लागले. असा एकदा आईकडे बघतोय, एकदा पुढं बघतोय, आईकडे बघतोय, पुढं बघतोय. त्यानं केस हलायला लागलेत. गालातल्या गालात हसतोय. हसल्यामुळं डाव्या गालाला खळी पडतीये. आई एकटक त्याचं रूप त्याने हळू लागली. सौंदर्याची खान आहे महाराज. बरहा पीडम नटवर वपुहू कर्णयो कर्णिकारम. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपले. आई एकटक बघू लागली महाराज. मानेवरती रोळणारे कुरळे कुरळे केस, उंच भरीव कपाळ,
धनुष्याकृती भुवया, 8 आकड्यासारखं नाक, त्रिकोणाकृती हनवटी, सफरचंदासारखे गाल, गुलाब पाकळ्यासारखे ओठ, सावळा वर्ण, गळ्यामध्ये रानफुलांची माळा घातलेली, पिवळा पितांबर कमरेला नेसलेला, कर्दळीसारख्या मांड्या पितांबर इकडं तिकडं झाल्यानं आईला दिसू लागल्यात, कमरेला शेला गुंडाळाय, त्यात बासरी खोवलेली आहे, प्रसन्न वदनानं हसलाय, 4 दात दिसतात, जणू हिरे तोंडात बसवलेत असं वाटू लागलंय, हसल्यामुळं डाव्या गालाला खळी पडली आहे, आणि तेवढ्यामध्ये घामानं ओला चिंब झालाय, सगळं अंग घामानं भिजलंय, घामाचा एक थेंब डाव्या गालात विसावलाय, आणि घराला सवनं असतं ना, सवनं, त्या सवण्यामधून सूर्यकिरण मध्ये आलंय, ते नेमकं त्या गाल्यातल्या थेंबावर गेलंय, आणि ते सूर्यकिरण थेंबावर पडल्यामुळं तो थेंब हिऱ्यासारखा चमकू लागलाय, आणि त्या थेंबाच्या लख प्रकाशामध्ये घामानं चिंब झालेला कृष्ण आणखीनच उजळून दिसू लागलाय. ते नयन मनोहर रूप यशोदेनं पाहिलं, टपकन डोळ्याला पाणी आलं, कंठ दाटून आला, अंगावर काटा उभा राहिला, आई लटलट कापायला लागली. आईच्या मनात विचार आला, किती सुंदर दिसतं माझं कोकरू, माझीच नजर लागल माझ्या लेकराला. पटकन उठली, रवीचा दोर हिसकावला, कृष्णाला उचललं, मांडीवर घेतलं, पदरानं सगळ्या अंगाचा घाम पुसून घेतला, कोरडं केलं अंग, कोरड्या झालेल्या केसातून अलगद बोटं फिरवू लागली, आणि जसं बोटं फिरवले त्या सावळ्या सुकुमार रूपाकडे पाहिलं, प्रेम पाहणा दाटून आला यशोदेला. भगवंताला पदराखाली घेतलं, स्तनपान करू लागली, आणि बुवानं स्तनपान करायचं सोडलं, हळूच पदरातून तोंड बाहेर काढलं, आईला विचारतो, आई खरं सांग, मी तुला किती आवडतो. आई म्हणली, तुझी शपथ घेऊन सांगते, माझ्या जीवापेक्षा जास्त तू आवडतो. तुझी आण वाहिन गा देवराया, बहु आवडसी जीवापासोनिया, कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. इतका सुंदर आहे. माझा मुद्दा होता सौंदर्य. राम बरवा कृष्ण बरवा. ज्ञानोबारायांच्या नजरेमध्ये ते रूपही आहे, ज्ञानोबारायांच्या नजरेमध्ये या दोघांचं नावही आहे, आणि त्या नाम रूपाचं सौंदर्य ज्ञानोबारायांनी विशद केलंय. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे, 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 राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे. हृदय मंदिरी स्मरकारे, हृदय मंदिरी स्मरकारे, हृदय मंदिरी स्मरकारे, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, करा सोडवण. रामकृष्ण नामे ही दोन्ही रूप साजिर इतका वेळ पाहिलं. नाम साजिरी ह्याच्यावर बोललो तर आणखी 2 तास कीर्तन होईल. रामही साजिर आहे, कृष्णही साजिर आहे. सगळ्याच अंगानं राम म्हणता तरे जाणता नेनता, राम म्हणता रामची होई जी ऐसी जोडी करा, राम कंठी धरा, आत्मा जो शिवाचा राम जप, ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण मनी,
तेने वैकुंठ भोनी घर घर केले. या सगळ्या अर्थानं ही दोन्ही नावं साजिरी आहेत. राम राम दोन्ही अक्षरे आपण कंठी धरली शंकरे. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. राम नावाचा जप महादेव सुद्धा करतात. 1-2 मिनटं घेतो. उभे पुढं, बसलेले माग. टाळी वाजवून सगळ्यांनी म्हणायचं साजीर राम नाव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री वेगळ्या वेगळ्या अंगानं आहे. कृष्णाचं तसंच आहे. क्रू शब्दाचा अर्थ आकर्षित करणे. क्रू कर्षती. बघा मागं पोस्टर लावलंय. बघितलं की कसं आकर्षित होतं माणूस. क्रू कर्षती म्हणजे कृष्ण. क्रू शब्दाचा अर्थ सत्ता आणि अश्न शब्दाचा अर्थ आनंद असा केलाय महाभारतात. कृषुभो वाचक शब्दो नश्च निर्वर्तिवाचक तयोरेक्यम परम ब्रह्म कृष्ण इत्यभिधीयते. सत्ता आणि आनंदाचं एकत्रीकरण कृष्ण आहे, म्हणून त्या कृष्णाच्या नावाला साजीर म्हटलंय. एकदा त्याही नावाचा जयघोष आपण सगळे आमच्या मागं करा. कीर्तन संपवायचंय आता. एकदा कृष्ण, कारण त्या सोहळा त्यांचा चालू आहे, जन्माष्टमीचा सोहळा आहे, मग त्यांचं एकदा भजन. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण आहे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नारायण वासुदेव. बोला बोला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नारायण वासुदेव. हे नाथ नारा. धन्यवाद. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. श्री ज्ञानदेव तुकाराम. भवानी माता की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. रुद्र हनुमान की जय. विठोबा रखुमाई. रखुमाई. अष्टमीची ही 76 वर्षाची पवित्र परंपरा. त्या परंपरेअंतर्गत चाललेला हा जन्माष्टमीचा भव्य उत्सव. त्या उत्सवामध्ये आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा तुम्हा सर्व उपस्थित भाविकांच्या साक्षीनं जगज्जननी जगन्माता आदिशक्ती जगदंबा तुळजाभवानी मातेच्या चरणी सादर समर्पण करू. उपस्थित सर्व गुणवान मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. हे सगळं सुंदर वैभव आणि नियोजन आमच्या कोकाटे महाराजांनी उभा केलं. महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. हे विद्यार्थी, गोड विद्यार्थी, हे सगळे आमच्या भागातले एक एक रत्न. हे
महाराज 2-2 दिवसासाठी हे लोक मिळत नाहीत आम्हाला. इथं तुम्हाला हे 7 दिवस आनंद देण्यासाठी उपस्थित आहेत. भाग्यवान आहात. एवढा सगळा ताफा तुम्हाला महाराजांमुळे उपलब्ध झाला. महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार सेवेसाठी येत आहेत. उद्याच्या कीर्तनाला नक्की या. बाल कीर्तनकार हरिभक्तीपरायण जनाई महाराज कोकाटे संगमकर यांचं सुश्राव्य आणि दणदणीत असं कीर्तन उद्या 9 ते 11 होणार आहे. उपस्थित सर्वांनी बहुसंख्येनं सदस्य आणखी वाढवा आणि सेवेचा आनंद घ्या. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. छोटीशी चाल. आमचे गिराम साहेब फार मोठ्या हुद्द्यावर नोकरीला होते महाराज. पूर्ण नोकरी करून सेवानिवृत्त झाले आणि आता म्हणले महाराज आपला पूर्ण वेळ आता संप्रदायाला देऊन टाकायचा. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्री मूर्तिराया 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 आपोलिया पना करा सोडवना आपोलिया पना करा सोडवना आपुलिया पण करा सोडवण ओ आपुलिया पण आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे
आपणा